ही कहाणी आहे एका न झालेल्या अभिनेत्रीची. ही कहाणी आहे एका महाराणी न बनलेल्या राजाच्या बायकोची. ही कहाणी आहे घात आणि अपघाताची. ही कहाणी आहे एका अपूर्ण प्रेम कथेची. ही कहाणी आहे एका सौंदर्याच्या राणीची आणि राजस्थानच्या राजाची. ही कहाणी आहे झुबेदा. मुंबईत एक बोहरा शिया कुटुंब राहत होतं. त्याच्यामध्ये कासिमभाई मेहता आणि भयाजीभाई म्हणजे त्यांच्या पत्नी, तर यांचा हा परिवार होता. आता पती कासिमभाई जे आहेत ते सिनेमाचे निर्माते होते आणि त्यांचं स्वतःचं एक स्टुडिओ होतं. प्रचंड संपत्ती होती, पैसा अडका धनदौलत सगळं होतं. तर अशा पद्धतीच्या एका संपन्न परिवारामध्ये 1926च्या आसपास एक मुलगी जन्माला आली. नाव ठेवलं झुबेदा. त्यांचीही एकुलती एक मुलगी होती. अत्यंत लाडाने फुलासारखं तिला वाढवलेलं होतं. लहानपणापासूनच अगदी तिला जे पाहिजे ते सगळं त्यांनी दिलेलं होतं. आता हिचं म्हणजे झुबेदा जी आहे तिच्या अवतीभोवतीचं वातावरण सगळं सिनेमाचं होतं. त्यामुळे तिला अभिनेत्री बनण्याची इच्छा होती. पण वडील जे होते ते कट्टरपंथी होते आणि त्यामुळे त्यांचा या गोष्टीला विरोध होता. झुबेदाची आई जी आहे भयाजीबाई त्या गायिका होत्या आणि त्यामुळे आपल्या मुलीनं गायिका बनावं याच्यासाठी मग त्या आईनं मुलीला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती. आणि वडिलांचं नाव जे आहे ते कासिमभाईंचं नाव जे आहे ते हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मोठं होतं आणि त्या नावाला प्रतिष्ठा होती आणि अनेक चित्रपटाचे सेलिब्रिटी जे आहेत ते त्यांच्या घरी येत होते. आणि त्या काळामध्ये एका अभिनेत्रीबरोबर ती या वडिलांचे कासिमभाईंचे जवळचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यामुळे मग ती जी नायिका होती अभिनेत्री होती ती अभिनेत्री यांच्या घरी सतत यायची आणि झुबेदा जी आहे ती तिला आंटी म्हणायची. तर अशा पद्धतीनं ती आंटी यांच्याकडे सतत येत होती आणि त्या आंटीला पाहूनच मग हिच्या मनामध्ये सुद्धा स्वप्न होतं की आपल्याला ही अभिनेत्री बनायचं आहे. तर रोज त्यांच्या आता स्टुडिओमध्ये चित्रीकरण वगैरे व्हायचं आणि छोटी झुबेदा जी आहे ती शाळा सुटल्यानंतर स्टुडिओमध्ये यायची, तिथं वेळ घालवायची आणि त्या ठिकाणी मग ते नृत्य शिकायचे, त्यानंतर अभिनय शिकायचे. अशा पद्धतीने तिचे दिवस चाललेले होते आणि त्यानंतर वडील नंतर संध्याकाळच्या वेळेस तिला घरी घेऊन जायचे. लहानपणापासूनच त्या वातावरणामध्येही राहत होती आणि वडिलांची जी मैत्रीण होती ती मैत्रीण ही अत्यंत ग्लॅमरस किंवा स्पष्ट वक्ता आणि उच्च आदर्शाची अशी अभिनेत्री होती असं काही माध्यमातून आलं होतं. आणि झुबेदा जी आहे ती तिच्या अत्यंत जवळची होती. आता एके दिवशी काय झालं, झुबेदा जी चित्रीकरण पाहण्यासाठी गेली होती आणि त्यावेळेस एका दिग्दर्शकानं तिला बघितल्यानंतर इतकी सुंदर आणि इतकी देखणी वगैरे अशी तरुणी ती. त्यामुळे मग त्या दिग्दर्शकानं तिला चित्रपटात नायिका होण्यासाठी सांगितलं आणि यावेळेस तिथं ती आंटी होती. त्या आंटीने पण म्हटली नाही तू कर, चित्रपटात काम कर, दिसायला सुंदर आहे, तुला अभिनय येतं वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग तिनं घरच्यांची परवानगी म्हणजे झुबेदानं घरच्यांची परवानगी वगैरे घेतली नाही आणि थेट चित्रीकरणाला सुरुवात केली. आता ती आंटी पण तिच्याबरोबर ती होती. पण हे ज्यावेळेस तिच्या वडिलांना समजलं म्हणजे चित्रपटाचं एका बाजूला शूटिंग चाललंय, दुसऱ्या बाजूला त्या बापाला कळतं की आपली मुलगी असं असं करते आहे. ते वडील पिस्तूल घेऊन त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं जर चित्रीकरण केलं तर म्हटले ह्या पिस्तूलने उडवून टाकेल, गोळीबार करेल. आणि त्यानंतर तो चित्रपट अर्धवटच त्या झुबेदाला सोडायला लागलेला होता. त्या बापाचा इतका दबाव होता, इतकी दहशत होती की तो चित्रपट नंतरच बनवला तरी त्याचा प्रदर्शित करून दिलेला नव्हता. म्हणजे अशा पद्धतीनं लहानपणापासून त्या बापानं त्याच्यावरती त्याचे जे संस्कार होते ते संस्कारच दिले होते. स्वतः त्याचे जे निर्णय असायचे तेच निर्णय त्या मुलीनं तसंच वागलं पाहिजे, तिला मुक्तपणे त्यानं जगून दिलं नव्हतं. आणि नायिका बनण्याचं तिचं स्वप्न त्यानं पूर्णपणे मातीमध्ये मिसळलेलं होतं. एवढंच नाही तर आता त्यानं विचार केला चला म्हटले पोरगी वयात आली, पोरीचं लग्न केलं पाहिजे. आणि त्यानंतर त्याच्या मित्राच्या मुलाबरोबर यानं लग्न लावून दिलं होतं. आता तो मित्राचा मुलगा जो आहे तो होता मुळामधला पाकिस्तानमधला आणि तो आला होता मुंबईमध्ये. त्याला काही कामधंदा नव्हता पण त्या बिनकामी मुलालाच यानं स्वतःचा जावई बनवलं. आणि त्यानंतर तो जो पती आहे तो पती मग ह्या झुबेदाला म्हटला की चला आता कराचीला निघू, आपण कराचीला पाकिस्तानला जाऊ. आता पाकिस्तानला जाऊ असा आग्रह धरला होता पण हिनं सांगितलं म्हटले मी काय मुंबई सोडणार नाही, मी काय भारत सोडणार नाही. आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये वाद झाला होता. आणि 1947मध्ये देशाची फाळणी होते. त्यानंतर मग फाळणी झाल्यानंतर मग ते सासरची जी मंडळी होती त्यांनी सांगितलं कायमचंच आता पाकिस्तानमध्ये जायचं. आणि हे मात्र यांना मान्य नव्हतं. आणि त्यावेळेस त्या बापानं आपल्या मुलीचा घटस्फोट केलेला होता. म्हणजे लग्नसुद्धा बळजबरीनं केलं आणि घटस्फोट हिच्या मनात नसतानासुद्धा त्यानं करून दिलेला होता. आणि याच काळामध्ये तिला त्या पतीकडून एक मूल झालेलं होतं. त्याचं नाव होतं खालिद मोहम्मद.
तर खालिद मोहम्मद हा छोटासा मुलगा, पण मुलगा आपल्याकडे ठेवला आणि ते मंडळी, सासरची मंडळी पाकिस्तानमध्ये निघून गेलेली होती आणि आता त्या मुलाला ही जुबेदा सांभाळत होती. पतीपासून वेगळी झालेली होती आणि त्यामुळे तिचा बहुतेक वेळ जो आहे तो त्या खालिदला सांभाळण्यात, त्याला लहानाचं मोठं करण्यामध्ये जात होता. पण या काळामध्ये त्या जुबेदाचं घराच्या बाहेर पडणं बंद झालेलं होतं आणि एकदा तिची ती आंटी घरी आली. आंटी घरी आल्यानंतर तिनं त्या जुबेदाची अवस्था बघितली. म्हणजे अत्यंत बेरंग अशा पद्धतीनं तिचं आयुष्य झालेलं होतं. कुठं बाहेर जाणं नाही, काय नाही, एकदम तरुण वयामध्ये विधवा झाल्यासारखी तिची अवस्था होती. पती गेलेला होता आणि एकदम मुलासाठी आता ती जगत होती. आता यावेळेस मग तिनं सांगितलं, म्हटलं एक काम करू, आता तुला मी पार्टीला वगैरे घेऊन जाईल आणि तुझ्या बापाला आपण खोटं सांगू. आणि तेव्हापासून मग कुठं कुठं पार्टी असायची, कुठं कुठं मौज मस्ती असायची, त्या ठिकाणी ही जी आंटी आहे ती आंटी हिला घेऊन जायची आणि तिथं मग ती डान्स करायची, गाणं वगैरे गायची. अशा पद्धतीनं सगळं सुरू होतं. आता याच काळामध्ये एक पार्टी अशी होती की ज्या पार्टीमुळे या जुबेदाचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं होतं. तारीख होती 22 एप्रिल 1950. जोधपूर राजघराण्याची मुलगी राजेंद्र कुमारी हिचं लग्न होतं आणि राजघराण्याचे युवराज बडोदा, म्हणजे आत्ताचे वडोदरा, तर या ठिकाणचे फतेहसिंगराव गायकवाड हे लग्नासाठी मिरवणुकीसह जोधपूरला पोहोचलेले होते आणि या शाही लग्नामध्ये नाचण्यासाठी आणि गाण्यासाठी जोधपूर आणि वडोदरा या ठिकाणावरून अनेक कलाकार तिथं पोहोचलेले होते आणि 24 वर्षाची जुबेदासुद्धा तिच्या आंटीबरोबर ती त्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेली होती. आता पार्टी सुरू झाली होती, मेजवानी सुरू झालेली होती. स्टेजवरती एक एक कलाकार येत होते, गात होते, नाचत होते आणि निघून जात होते आणि अनेक राजे महाराजांच्या समोर हे नृत्य आणि हे सगळं सुरू होतं. अचानकपणे जुबेदा जी आहे ती स्टेजवरती आली आणि गायला तिनं सुरुवात केली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावरती खिळलेल्या होत्या, कारण ती दिसायला अत्यंत देखणी, अत्यंत सुंदर अशा पद्धतीची मुलगी होती आणि दुसरं म्हणजे तिचा आवाज अत्यंत गोड होता आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्यावरती होतं. आणि याच सोहळ्यामध्ये मारवाड राज्यातील महाराजा हनुमंत सिंह हे सुद्धा उपस्थित होते. आता त्यांनी जुबेदाचं गाणं ऐकलं, तिला पाहिलं आणि ते ऐकत राहिले आणि ते पाहत राहिले. सोहळा संपल्यावरती हनुमंत सिंह जे आहेत त्यांनी जुबेदाशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जुबेदा दुसऱ्या दिवशी लग्नाच्या मिरवणुकीसह बडोद्याला जाणार होती आणि दुसऱ्या दिवशी जुबेदा बडोद्याला निघाली, पण तिची तब्येत अचानकपणे बिघडली आणि पुढच्या स्टेशनवरती ट्रेनमधून तिला खाली उतरायला लागलं होतं. आता ही बाब राजा हनुमंत सिंह यांना कळली आणि त्यानंतर त्यांनी जुबेदाला शाही पाहुणे म्हणून जोधपूरला आणलं आणि जुबेदा महाराजांचे विश्वासू भारतेंद्र सिंह यांच्या बंगल्यामध्ये पाहुणी म्हणून राहायला लागली. आता महाराजा हनुमंत सिंह हे कोण होते, तर महाराजा हनुमंत सिंह हे जोधपूरचे महाराजा उम्मेद सिंह यांचे पुत्र होते आणि त्यांचा जन्म 12 जून 1923 रोजी जोधपूर या ठिकाणी झालेला होता आणि राजेशाही रीतिरिवाजाप्रमाणे महाराजा हनुमंत सिंह यांचा विवाह 1943मध्येच वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी धृंगध्राच्या महाराणी किंवा राजकुमारी कृष्णाकुमारी यांच्याबरोबर झालेला होता आणि 4 वर्षांनी 1947मध्ये महाराजा हनुमंत सिंह हे जोधपूरचे महाराज बनलेले होते आणि महाराजांनी आधीच 2दा लग्न केलेली होती. म्हणजे 1948मध्ये त्यांनी त्यांच्यापेक्षा लहान असणारी एक तरुणी होती, तिचं नाव आहे, म्हणजे ती स्कॉटिश नर्स होती, तिचं नाव आहे सँड्रा, तिच्याबरोबर लग्न केलं होतं आणि तिचं नाव शांता ठेवलेलं होतं. लग्नानंतर 1.5 वर्षांनी ही सँड्रा इंग्लंडला गेली आणि तेव्हा महाराजांनी तिला परत इकडे येण्याचा प्रयत्न केला किंवा इकडे आणण्याचा प्रयत्न केला, पण ती काही परत आली नाही. आणि त्यानंतर त्यांची एक महाराणी तर होतीच, त्यांचं नाव आहे कृष्णाकुमारी. आता कृष्णाकुमारी यांच्याबरोबर ती महाराजे उम्मेद पॅलेस जे आहे, उम्मेद भवन पॅलेस, त्या ठिकाणी राहत होत्या. अशा पद्धतीनं ह्या महाराजांचं वैयक्तिक जीवन होतं आणि आता ते जुबेदाच्या प्रेमपाशामध्ये अडकलेले होते आणि जुबेदालाही ते आवडले होते, त्यांनाही ती आवडलेली होती आणि अनेक दिवसापासून आता ते म्हणजे जुबेदा जी आहे ती जोधपूरला राहिलेली होती आणि त्यानंतर पाहुणचार घेतल्यानंतर मग आता तिनं मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. महाराजांनी मग त्यांना आपल्याबरोबर ठेवण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न केले होते, परंतु आता तिचे वडील प्रचंड कडक होते आणि त्यांची परवानगी नव्हती आणि त्याच्यामुळे तिला परत जाणं भाग होतं आणि त्यानंतर जुबेदा मुंबईमध्ये परत आली. इकडं महाराज हनुमंत सिंह जे आहेत ते अस्वस्थ झालेले होते, त्यांना जुबेदाला पुन्हा भेटायची इच्छा होती, उत्सुक होते आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांच्या जवळचे एक मित्र, त्यांचं नाव आहे खुशवंत सिंग, तर यांना जुबेदाला शोधण्यासाठी, तिचा घरादाराचा पत्ता काढण्यासाठी मुंबईला पाठवलं. आता खुशवंत सिंग मुंबईमध्ये आले आणि त्यांनी पत्ता मिळवला, महाराजांना कळवला आणि महाराज नंतर स्वतः त्या ठिकाणी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत.
मुंबईमध्ये गेल्यानंतर चर्चगेट जवळचं ॲस्टोरिया नावाचं एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये महाराज राहिले आणि एका जवळच्या मैत्रिणीच्या मदतीनं मग ते झुबेदाला भेटायला त्यांनी बोलवलं. ते दोघंजण भेटले, त्यानंतर दोघांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला होता. पण हे काही सोपं नव्हतं, कारण हनुमंत सिंह जे आहेत ते जोधपूरचे महाराजा होते आणि झुबेदा एक मुस्लिम अभिनेत्री होती, नृत्यांगना होती. आणि दुसरीकडे झुबेदाचे वडीलसुद्धा प्रचंड कडक स्वभावाचे होते आणि त्याच्यामुळे मग आता काय निर्णय घ्यायचा याच्यासमोर प्रश्नचिन्ह होतं. आणि त्यावेळेस मग झुबेदाची आई जी आहे फयाजी बेगम यांना महाराजांनी अनेक मौल्यवान भेटवस्तू पाठवलेल्या होत्या, नजराने पाठवलेले होते. आणि त्यानंतर मग त्या आईच्या लक्षात आलं की या दोघांच्यामध्ये काय नातं आहे. आणि एके दिवशी मग झुबेदानं आईला आपल्या प्रेमाबद्दलची माहिती दिली आणि ते महत्त्व पटवून दिलं की मला त्यांच्याबरोबर लग्न करायचं आहे. आणि त्यानंतर महाराजसुद्धा घरी आलेले होते. आता या काळामध्ये खरं तर त्या आईनं त्यांना नकार दिलेला होता, कारण आम्ही मुस्लिम आहोत आणि आमची मुलगी जी आहे ती धर्म बदलणार नाही, अशा पद्धतीनं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. आणि तुम्ही महाराजा आहात, म्हणजे एका बाजूला तुम्ही राजे आहात आणि दुसऱ्या बाजूला आम्ही एक सर्वसामान्य नागरिक आहोत आणि त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही. आणि शिवाय आमची मुलगी जी आहे ती तुमच्याबरोबर ती एक सहपत्नी म्हणून राहील, ते नको आहे. आणि त्यामुळे मग त्यांनी नकार दिला होता. पण महाराजांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की झुबेदाला राणीचा दर्जा मिळेल. आणि त्यानंतर मग त्या आईनं त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि तिचा विचार जो आहे तो बदलला. पण आता अजून एक विषय होता, तो म्हणजे त्या मुलाचा, त्यांचा 2 वर्षाचा मुलगा होता खालिद. आणि मग आता हा मुलगा कुठं राहणार? मग त्यावेळेस त्या आईनं सांगितलं की हा मुलगा आमच्याकडे राहील आणि मग झुबेदा हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे तिचं जीवन जगू शकते. आणि त्या पद्धतीने मूल आईकडे राहिलं आणि त्यांची जबाबदारी, म्हणजे त्या मुलाची सगळी जबाबदारी त्या आईवडिलांनी उचलली. आणि वडिलांना खरं तर ही गोष्ट माहीत नव्हती. वडिलांनी या गोष्टीला नंतर विरोध पण केलेला होता, पण त्यांच्या विरोधात जाऊनसुद्धा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आणि आता किती जरी विरोध केला तरी हे राजा होते, त्यामुळे यांचं काही म्हणजे बाल भी बाका नहीं कर सकते थे और इसलिए फिर त्यांनी लग्न केलेलं होतं. मग झुबेदा यांना जोधपूरला आणण्यात आलं होतं आणि 23 वर्षाची झुबेदा 17 डिसेंबर 1950 रोजी बिवारच्या आर्य समाज मंदिरामध्ये हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे महाराजा हनुमंत सिंग यांच्याबरोबर त्यांचं लग्न होतं. आणि त्या स्वतःचा धर्म बदलतात. झुबेदा यांचं नाव आता ठेवलं जातं विद्याराणी. आणि मंदिरामध्ये मग ते धर्मांतराची पण प्रक्रिया पूर्णपणे पार पाडली जाते. आणि त्यानंतर ते राजवाड्यामध्ये येतात, उमेद भवनमध्ये येतात. आता या ठिकाणी तिला छोट्या राणीचा दर्जा देण्याचा प्रयत्न महाराज करतात. मात्र राजघराण्यामध्ये एकतर ही दुसऱ्या धर्माची होती, त्यामुळे तिला सून म्हणून स्वीकारणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे महाराजांना त्या ठिकाणी विरोध झालेला होता. आता अशा परिस्थितीमध्ये मग महाराजांनी तो भाग सोडला, उम्मेद भवन जे आहे तो राजवाडा सोडला आणि ते मेहरानगड या किल्ल्यामध्ये पोहोचले आणि त्या ठिकाणी ते राहायला लागले होते. आणि लग्नानंतर त्यांनी स्वतः मात्र पत्नीला म्हणजे झुबेदा यांना धाकटी पत्नी म्हणून दर्जा दिलेला होता. जे राजघराणं जे आहे त्यांनी किंवा राजपूत समाज जो आहे त्यांनी मात्र तिला कधी स्वीकारलेलं नाही. आणि उमेद पॅलेसमध्ये जी काही चर्चा व्हायची किंवा राजकीय चर्चा व्हायची याच्यामध्ये कधीही झुबेदाला भाग घेण्याची परवानगी नव्हती आणि कोणत्याही सल्लागारांमध्ये तिचा समावेश नव्हता. पण महाराजांच्या पहिल्या पत्नी ज्या होत्या कृष्णाकुमारी यांना मात्र राजमाता ही पदवी मिळालेली होती आणि सगळे शाही निर्णय त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय होत नव्हते. झुबेदा आणि मोठी महाराणी म्हणजेच राणी कृष्णकुमारी ह्या चांगल्या मैत्रिणी बनलेल्या होत्या, कारण कृष्णकुमारी ज्या आहेत त्यासुद्धा अत्यंत प्रेमळ अशा स्वभावाच्या होत्या आणि सगळ्यांना समजावून घेणाऱ्या होत्या. परंतु झुबेदा मात्र त्यांच्या राजघराण्यात कधीही सामील झाल्या नाहीत. आता याच्यामध्ये काही वर्ष उलटलेली होती आणि झुबेदा जी आहे ती तिच्या इच्छेविरुद्ध मग त्या रीतिरिवाजामध्ये सामील होत होती. आता यांच्या लग्नानंतर 2 ऑगस्ट 1951ला झुबेदानं महाराजा हनुमंत सिंग म्हणजे या दोघांना एक पुत्र झाला होता, नाव ठेवलं होतं राजा हुकुमसिंग. तर राव राजा हुकुमसिंग. आता यावेळेस झुबेदा यांना म्हणजे आता ज्यावेळेस यांना मुलगा झाला त्यानंतर त्यांचं पहिल्या पतीचा मुलगा जो आहे तो मुंबईमध्ये असायचा, त्यावेळेस महाराज जे आहेत ते झुबेदा यांना घेऊन त्या मुंबईला यायचे आणि मग खालिद नावाचा मुलगा होता त्यालासुद्धा भेटायचे. अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं होतं. आता याच काळामध्ये काही राजकीय घडामोडी घडलेल्या होत्या. म्हणजे राजस्थान राज्याची नवीन स्थापना झाली होती 1949मध्ये आणि
काँग्रेसचे राजनारायण व्यास जे आहेत ते मुख्यमंत्री बनलेले होते आणि जोधपूरमध्ये आपली पकड टिकून ठेवण्यासाठी महाराजा हनुमंत सिंग जे आहेत त्यांनी 1952मध्ये ज्या निवडणुका लागल्या होत्या त्या निवडणुकीत सहभागी व्हायचं ठरवलेलं होतं आणि अखिल भारतीय रामराज्य परिषद नावाची या पक्षाची स्थापना त्यांनी केलेली होती आणि त्याच्यामध्ये स्वतः निवडणूक लढवली होती. म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले होते आणि संपूर्ण मारवाड या भागामधून त्यांचे उमेदवार उभे होते आणि जवळजवळ सगळ्या जागांवरती काँग्रेसच्या विरोधामध्ये त्यांनी विजय मिळवलेला होता. सरदारपुरा विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी हनुमंत सिंह स्वतः उभे होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री जयनारायण यांच्या विरोधात उभे राहून त्यांनी त्यांचा पराभव केलेला होता. निवडणूक महाराजांनी जिंकलेली होती आणि या सगळ्या काळामध्ये म्हणजे आता निवडणुकीचे निकाल खरं तर आता हे नंतरचं सांगतो मी, पण त्याच्या अगोदर त्यांनी प्रचार वगैरे केलेला होता आणि यावेळेस त्यांच्या पहिल्या पत्नी कृष्णाकुमारी या त्यांच्याबरोबर ती प्रचारामध्ये आलेल्या होत्या आणि जुबेदा जी आहे ती त्यांच्याबरोबर ती नव्हती. कारण निवडणुकीच्या प्रचारामध्ये जर गेलं आणि त्याच्यामध्ये जर एक पत्नी मुस्लिम आहे हे समोर आलं तर कदाचित मतदारांच्या मनावरती त्याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे मग जुबेदाला बाजूला ठेवण्यात आलं त्या निवडणुकीमध्ये आणि ते आपल्या पहिल्या पत्नीबरोबर ती त्या निवडणुकीमध्ये पूर्ण प्रचार करत राहिले आणि याच काळामध्ये मग प्रचार वगैरे झाला, निवडणुका झाल्या आणि आता निकाल लागणार होता. याच सुमारास 26 जानेवारी 1952चा दिवस उजाडला होता. निकालाला काही दिवस शिल्लक होते. महाराजा हनुमंत सिंग, थोरल्या महाराणी कृष्णाकुमारी तर यांच्याबरोबर ती एका ठिकाणी फिरायला जाणार होते, घाई गडबडीत निघणार होते. आता यावेळेस मात्र जुबेदा यांनासुद्धा ते आपल्या पतीबरोबर ते जायचं होतं आणि महाराज हनुमंत सिंग त्यांना समजावून सांगत होते की आम्ही दोघं जाऊन येतो, पण जुबेदा काय ऐकायला तयार नव्हत्या आणि त्यामुळे मग जुबेदा स्वतः त्या विमानाच्या सीटवरती जाऊन बसल्या. विमानामध्ये फक्त 2च जागा होत्या आणि त्याच्यामुळे कृष्णाकुमारी ह्या आत जाऊन म्हणजे त्या आत जाऊ शकल्या नाहीत आणि मग पती जे आहेत ते तिथं म्हणजे राजा त्या आतमध्ये जाऊन बसले आणि राजा स्वतः विमान चालवत होते. 26 वर्षाच्या आता जुबेदा झाल्या होत्या. 28 वर्षाचे महाराज होते आणि दुर्दैवाने त्या विमानानं उड्डाण केलं आणि त्या विमानाचा अपघात झाला आणि याच्यामध्ये ह्या दोघांचाही मृत्यू झाला होता. आता विमान अपघात हा गूढ होता की त्यांचा अपघात घडवण्यात आला होता की काही तांत्रिक बिघाड होता याच्याबद्दलसुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आणि महाराजांच्या मृत्यूच्या वेळी अनेकांनी जुबेदाचा हट्टीपणा त्याला जबाबदार धरलेलं होतं. तर काहींनी म्हटलं होतं की महाराज फक्त 4 तास झोपत होते निवडणुकीच्या काळामध्ये, त्यामुळे त्यांच्या डोळ्यावरती झोप होती, याच्यामुळे हा अपघात झालेला होता. आता काही लोकांचं असंही म्हणणं होतं की निवडणूक जिंकताना पाहून त्यांचे जे विरोधक होते त्यांनी त्यांना मारण्याचा कट रचलेला होता. ही सगळी माहिती समोर येते, पण अर्थातच त्या दोघांचाही मृत्यू झालेला होता आणि मृत्यूच्या वेळी जुबेदाचा दुसरा मुलगा जो आहे तो 4 महिन्याचं बाळ होतं फक्त ते आणि त्यानंतर त्याचं संगोपन जे आहे ते राजमाता ज्या आहेत कृष्णाकुमारी यांनी केलेलं होतं आणि नंतर त्यांना लहानाचं मोठं केलं. त्यांना सगळे संस्कार कृष्णाकुमारी यांनी दिलेले होते आणि त्यांचं लग्न, त्या मुलाचं लग्न हे अलवर राव राजा दलजीत सिंग यांची मुलगी राव राणी राजेश्वरी कुमारी राठोड यांच्याबरोबर ती झालेलं होतं आणि यांना परीक्षित नावाचा मुलगा आणि राजनंदिनी नावाची मुलगी झालेली होती. आणि त्यानंतर या राजघराण्यामध्ये अजून एक भयंकर घटना घडली होती, ते म्हणजे याच मुलाचा म्हणजे जुबेदा यांचा जो मुलगा आहे तर त्या मुलाचा 17 एप्रिल 1981 रोजी म्हणजे त्यांना तट्टूबन्ना असं म्हटलं जायचं, तर तट्टूबन्ना यांची डेड बॉडी आढळलेली होती. त्यांचं मुंडकं तोडण्यात आलेलं होतं, त्यांच्यावर तलवारीनं वार करण्यात आले होते. जवळजवळ 20 खोलवर वार झालेले होते आणि मृतदेह रस्त्यावरती फेकून देण्यात आलेला होता आणि त्यांच्या हत्येचा अजूनही उलगडा झालेला नाही. आता अनेक वेळा यांचं हे प्रकरण जे आहे ते उघडण्याचा, तट्टूबन्ना यांचं प्रकरण, हत्येचं प्रकरण, राजकुमारांच्या हत्येचं प्रकरण उघडण्याचा प्रयत्न झाला, पण ते अजून उघडलेलं नाही. आणि त्यांचं कुटुंब म्हणजे त्यांचा मुलगा परीक्षित आणि मुलगी जयनंदिनी यांनीसुद्धा प्रयत्न केले होते. त्याचबरोबर ती पत्नी राजेश्वरी यांनीसुद्धा प्रयत्न केले होते, पण त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं नव्हतं आणि अजूनही तपास लागलेला नाही की त्यांची हत्या का झालेली आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये अशी पण माहिती समोर आली होती की एक 4-5 जणांची टोळी होती आणि त्या टोळीला यांनी म्हणजे हे सुद्धा दारूच्या नशेत होते आणि ते सुद्धा दारूच्या नशेत होते आणि त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या वादामध्ये मग त्या लोकांनी हुकुमसिंग यांना शिवीगाळ केली, त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांचीच तलवार घेऊन त्यांना मारून टाकलेलं होतं, अशी ही माहिती समोर येते.
किंवा ते खाटेवरती झोपलेले होते आणि मग त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांचा घात केला होता अशीही माहिती समोर येते. पण त्यांनी 1 वर्षापूर्वी दारू सोडली होती असं त्यांच्या पत्नीने अगोदर सांगितलेलं होतं. अर्थात हत्या नक्की का झाली होती, कशी झाली होती याबद्दलची माहिती समोर येत नाही, पण ती भयंकर हत्या झाली होती, त्याचा तपास लागलेला नव्हता आणि अजूनही त्या हत्येचं गूढ आहे. म्हणजे आईवडिलांचा मृत्यू विमान अपघातामध्ये झाला आणि मुलाचा मृत्यू हा या अशा पद्धतीनं हत्येमुळे झालेला होता. तर अशा पद्धतीचा हा राजघराणा होता आणि त्यांच्याबद्दलची ही थोडक्यामध्ये माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला होता. तर आता याबद्दल तुमचं मत काय आहे किंवा तुम्हाला या घटनेबद्दलची अजून नवीन वेगळी काय माहिती असेल तर ते सुद्धा जरूर कळवा. आणि अशा पद्धतीच्या घटना जर तुम्हाला ऐकायच्या असतील किंवा अशा पद्धतीची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये मला विषय कळवा. त्यावरती मी अभ्यास करून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.